मी इयत्ता 11वी A1ची विद्यार्थिनी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि वंदनीय गुरुवर्य, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली आणि याच पवित्र दिवशी ज्यांनी ज्यांनी संस्कृती घडविली त्यांचेही पूजन होते. सांस्कृतिक विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्या पीठालाही आज व्यासपीठ म्हटले जाते. व्यास म्हणजे महर्षी वेदव्यास. व्यास हे समाजाचे खरे गुरु होते. सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोश रूप महाभारत ग्रंथ दिला. पण गुरु कोण? जो लघु नाही आणि जो शिष्याची लघुता काढून टाकतो तो गुरु. जीवनाच्या निसरड्या प्रवाहातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु. शिष्याच्या अंधकारमय जीवनात प्रकाशदीप प्रज्वलित करतो तो गुरु. शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास करून त्याला दुराग्रही न बनवता समजून घेतो तो गुरु. शिष्याच्या बुद्धीत स्वतःचे विचार उतरवून त्याला सन्मार्गावर घेऊन जातो तो गुरु. तर जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला दैवत्वाकडे घेऊन जाणारा व्यक्ती म्हणजेच गुरु. गुरुचे पूजन ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. गुरु कुंभार है और शिष्य कुंभ है. गुरु कुंभार है और शिष्य कुंभ है. घट घट काढे खोट, अंतर हात सहार देत और बहार मारे चोट. गुरु कुंभार आहे आणि शिष्य कुंभ आहे. गुरु देखील शिष्याच्या छोट्या छोट्या चुका दाखवून जीवनाला योग्य आकार देण्यासाठी वरून थापत्या मारतो आणि यातून प्रेम करतो. प्राचीन भारतीय तपोवन पद्धतीत मुलगा एकदा शिकण्यासाठी तपोवनात गेला की शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो तपोवनातच राहत असे. त्यासाठी त्याचे गुरु त्याचे आई वडील असत. गुरु त्या शिष्याचं सर्वस्व असत. जसे परिसच्या सहवासात लोखंडाचं सोनं होतं त्या सोन्याप्रमाणे शिष्याचं जीवन होतं. मी कुणाचं तरी आहे हा मधुर भाव त्यात होता आणि त्या भावनेत कृतज्ञता होती. प्रत्येक गुरुची वेगवेगळी विशेषता आहे. गुरु शिष्यांच्या गुणांना फुलवतो, प्रज्वलित करतो, दोष व विकार काढून टाकतो. असे अनंत उपकार गुरु शिष्यावर करत असतो. आपणही गुरुच्या अनंत ऋणांना समजून गुरुबद्दल कृतज्ञता जाणली पाहिजे. कृतज्ञतापूर्वक त्यांनी दाखवलेल्या जीवनपथावर पुढे गेलं पाहिजे. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांच्या चरणी यथाशक्ती दक्षिणा देण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. जसे सांदीपनींचा शिष्य म्हणून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानत होते, तसे विश्वामित्रांची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते. शुक्राचार्यांकडून संजीवनी प्राप्त करणाऱ्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरुभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनविते. तर मी सॉक्रेटिसचा शिष्य आहे असे सांगण्यात प्लेटो स्वतःला कृतकृत्य समजत होता आणि प्लेटो माझा गुरु आहे असे सांगण्यात अरिस्टॉटल स्वतःचे जीवन धन्य समजत होता. पण आजच्या परिस्थितीत तर वित्ताचे हरण करणारे गुरु पुष्कळ मिळतील हो, पण जीवन बदलून टाकणारे, हृदय परिवर्तन करणारे, डोळ्यात तेज आणि बुद्धीत खुमारी निर्माण करणारे गुरु दुर्लभ आहेत. खरी गुरुपूजा करता करता गुरु जीवनाचा गौरव आपल्या जीवनात प्रकट हो ही आजच्या जगद्गुरूच्या चरणी प्रार्थना. आणि म्हणून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री